माणूस आयुष्य जगत असताना अनेक व्याधींना समोर जावं लागतं, त्याला अनेक संकट जे आहेत ते माणसाच्या आयुष्यामध्ये येत असतात आणि त्यातून त्याला मार्ग काढावा लागतो। अनेकांना जर आपण पाहिलं तर किडनी अभावी जो आहे तो आपला जीव देखील गमावा लागला। अशातच अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील पत्रोळ मधील जर आपण पाहिलं तर देवानंद चव्हाण यांना सलग दुसऱ्यांदा जे आहे ते जीवदान मिळालेलं आहे। आधी जर आपण पाहिलं तर त्यांच्या आईने त्यांना किडनी दिलेली होती, त्यानंतर 10 वर्षापूर्वी किडनी दिली होती। आता जर आपण पाहिलं तर वेळेवर औषध त्यांना पैशाअभावी घेता आले नाही, त्यामुळं जी आईने किडनी त्यांना दान केली होती ती किडनी खराब झाली, निकामी झाली। त्यानंतर आता पुन्हा त्यांना वाचवण्यासाठी जर आपण पाहिलं तर त्यांच्या सासूबाईंनी अर्थात त्यांच्या पत्नीची आईनी जी आहे ती त्यांना किडनी देऊन जे आहे ते जीवदान दिलेलं आहे। अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्यावर हे किडनीचं प्रत्यारोपण करून देवानंदना जे आहे ते पुन्हा एकदा जीवदान देण्यात आलेलं आहे। आपल्या मुलीचं सौभाग्याचं लेणं वाचवण्यासाठी ही संपूर्ण आईने जी आहे ती धडपड केलेली आहे। मी सध्या अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील किडनी ट्रान्सप्लांट युनिटमध्ये आहे आणि याच ठिकाणी जर आपण पाहतो 2 रुग्ण आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो देवानंद चव्हाण आहेत, या ठिकाणी उपचार घेत आहे। कालच जर आपण पाहिलं तर 2 दिवसापूर्वी किडनी ट्रान्सप्लांट जी आहे ती झालेली आहेत। त्यांच्या सासूबाई ज्या आहेत त्या रंजना सोळंके 52 वर्षीय आहेत। त्यांनी जे आहे ते आपले जावई वाचावे, सोबतच आपल्या पत्नीचा आधार कायम राहावा यासाठी जी आहे ती किडनी ट्रान्सप्लांट केलेली आहे, किडनी दान दिलेली आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो यशस्वी संपूर्ण किडनीची प्रत्यारोपण प्रक्रिया सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांनी या ठिकाणी केलेली आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी त्यांच्यावर आता उपचार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण बघू शकतो ज्यांनी ही किडनी संपूर्ण आपल्या जावयाला दान दिली अशा रंजना सोळंके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। सध्या त्यांच्यावर देखील उपचार सुरू आहेत। आधी आईनी किडनी दिली होती आणि आता सासूबाईंनी जी आहे ती जावयाला वाचवण्यासाठी किडनी दिलेली आहे। मोठं धाडस जे आहे ते त्यांनी केलेलं आहे मुलीचं सौभाग्याचं लेणं वाचावं यासाठी। आजी काय सांगणार, मोठं धाडस तुम्ही केलेलं आहे, स्वतःचा जीव धोक्यात टाकून जावयासाठी किडनी दिलेलं, काय प्रतिक्रिया आहे? पुरीले जवायले जीवदान दिलं तर अजून काय बोलायचं? कसं वाटतं आता किडनी दिलेलं, एका किडनीवर तुम्हाला आता पुढचं आयुष्य काढावं लागणार आहे, पण जवळचा जीव असला? जवायचा जीव असला ना सर, माय काय मागं ना पुढं जवायचं पोरीचं चांगलं झालं पाहिजे। लय आकात काढतील, सारा नाही तिला कोणाचा। हो, मागही किडनी दिली होती सासून, ते उडाली। त्याच्यानंतर अजून खात नव्हते, पेत नव्हते, पोरीचे कामा धंद्याचे वांदे होत होते, लेकरं उपाशी तपाशी राहत होती। मी मनात निर्णय घेतला, पोरगी म्हणे मी जातो म्हणे मुंबईला किडनी द्यायला। म्हटलं बाई तू नको जाऊ, माय नाही राहिलं म्हटलं तर काही मी जवळ देवत होतो। हा, पोरगं काय जवळ काय म्हटलं, आज म्हटलं पोरीलाच दिली म्हटलं जवळ किडनी। पोरगी होते जवळ, पोरगी होते जवळ, लय चांगले आहे ते लोक, चांगल्यासाठीच केलं, त्याचा जीव वाचवण्यासाठी। लय त्रास भोगला सर ते कोणाचा सहारा नाही, त्याच्यासाठी मी उभी झाली, एकटीच पक्की झाली। म्हटलं कोणाचंच नाही ऐकायचं म्हणजे, पूर्ण केलं। दवाखान्याचं सगळं तपासणे, वकिलाचं, पोलीसचं, सगळं जे काही करायचं केलं मी। असं लपून चिपून काही नाही केलं, कोणालाच नाही वाटलं पाहिजे या बाईनं लपून दिली की पैशासाठी दिली। तिचा तर असंच नाही पाळलं गेलं का पैसे काय घेईन मी तिच्यापासून। मला 2 पोरं आहे, माणूस आहे, सगळेच चौकशीनं त्यांनी। हो, भीती नाही वाटली का किडनी देताना? अनेकांना धोका जीवाला निर्माण होत असते, पण तुमचा स्वतःचा जीव तुम्ही धोक्यात घातला मुलीचं सौभाग्याचं लेणं वाचावं यासाठी, जवळ वाचावं। भीती नाही लागली सर, हो, जवळसाठी भीती नाही लागली म्हणे। पोरीचा जवळचा जीव असला हे चांगलं महत्त्वाचं। मी तर आज नाही उद्या चांगलीच होईन, 4 दिवस ते जगतील, लेकरं बाहेर राहतील, त्याच्यासाठी मी सगळं केलं सर। आजी
खरं तर आजच्या युगामध्ये प्रत्येकजण स्वतःचं बघतं, दुसऱ्याकडे बघण्याला वेळ देखील नाही आहेत. स्वतःचं जीवाचं बघतं, परंतु अशा परिस्थितीत तुम्ही जीव धोक्यात घालून मोठा निर्णय घेतलेला आहे, समाजापुढे एक आदर्श ठेवलेला आहे, जावयाला जीवदान दिलेलं आहे. काय भावना आहे, काय वाटते? भावना मग हेच चांगली सर, जवळ वाचले पाहिजे म्हणून पोरीमुळं लेकराच्यासाठी. लहान लहान मुलं आहे माझी, नात म्हणत जाय आम्हाला, आई म्हणे अनाथ करतं काय म्हणे आम्हाला. लढत होती, लेकरं धरत होते, लढू लढू. नात आहे तिले मला एक पोरीचीच पोरगी, ते लढत होती. चांगलं नाही वाटत होतं सर. तिच्या तिच्या मायनं दिली ना, म्हटलं आपण नाही द्या लेकरासाठी. त्यानं नाही दिली तर सांगायला झालं असतं, म्हणून मी दिली सर. एवढंच माझं म्हणणं. चांगलं आहे, चांगल्यासाठीच केलं सर. नाही पैसाला नाही घेतला, नाही काहीच नाही. आमचं काहीच बोलणं नाही, चालणं नाही. तिची सहज हेच द्या घ्यायची हेच नाही आहे, तेच तर द्या. उपाशी तपाशी राहते. माझ्याकडून पुरीचं पाळलं नाही गेलं. बस सर. शेवटले 2 प्रश्न. अनेकांचा जीव जात आहे किडनी उपलब्ध नसल्यामुळे. तुम्ही काय लोकांना संदेश देणार आहात का? अनेकांना किडनी मिळत नाही, त्यामुळे त्यांचा जीव जातो. कुटुंब जे आहेत ते उघड्यावर येतं, अनेक पुरुषांचं असेल किंवा स्त्रीचं. त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल? ह्या वयात तुम्ही किडनी देऊन एक समाजापुढे आदर्श निर्माण केलेला आहे. मी आता कसं काय बोलणार आहे सर. जे काही करून राहिली चांगल्यासाठीच करून राहिली मी, बाकी तर काही नाही सर. नक्कीच आपण बघू शकतो या रंजनाबाई सोळंके होत्या. यांचं वय जर आपण पाहिलं तर 50पेक्षा अधिक वय आहे, परंतु अशा परिस्थितीमध्ये आपले जावई वाचावे, आपली मुलगी जी आहे ती विधवा होऊ नये, तिचा संसार जो आहे तो कायम राहावा, यासाठी मोठं धाडस करून जे आहे ते किडनी जी आहे ती त्यांनी दान केलेली आहे. या ठिकाणी आपल्यासोबत काही डॉक्टर्स आहेत. मॅडम काय सांगणार? प्रत्यारोपण प्रक्रिया जी आहे ती अत्यंत यशस्वीरित्या पार पडलेली आहे, काय सांगणार? नमस्कार सर. गेल्या 2018पासून आमच्याकडे किडनी ट्रान्सप्लांट युनिट सुरू झालेला आहे आणि हा किडनी ट्रान्सप्लांट ICU आहे. ह्या ICUमध्ये पेशंट ट्रान्सप्लांट होण्यापूर्वी गेल्या 2 ते 3 दिवसाआधीपासून इथे इथे ॲडमिट होतो आणि ट्रान्सप्लांट झाल्यानंतर पेशंट जो हा आहे तो आमच्याकडे बरेच दिवस इथे ICUला थांबत असतो. तर हा जो ICU आहे हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट असतो हा पेशंटचा इथे. यामध्ये इथे पेशंट ट्रान्सप्लांट होऊन आल्यानंतर जेव्हा आपल्याकडे येतो तर त्याचे 24 ते 72 तास हे अतिशय इथे दक्षतापूर्वक त्यांची काळजी घ्यावी लागते. कारण ट्रान्सप्लांट झाल्यानंतर नवीन किडनीही बसवल्या जाते. त्यानंतर त्यामध्ये पेशंटची आपण प्रतिकारशक्ती कमी करत असतो आणि त्या प्रतिकारशक्ती कमी करत असल्यामुळे पेशंटला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ न देणे हा फार मोठा महत्त्वाचा भाग इथे असतो. आणि त्यामध्ये आपल्याला काही गोष्टी खूप महत्त्वाच्या दक्षतेने इथे पाळावं लागतात. तर पहिली गोष्ट मी सांगेल की स्ट्रिक्टली मॉनिटरिंग इथे करावं लागतं की पेशंटच्या हार्ट रेट कसे आहे, BP किती इन्क्रीज होऊन राहिलेला आहे आणि पल्स किती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन किडनी बसवल्यानंतर जे नवीन किडनी आहे ती कशा पद्धतीनं वर्क करत आहे, तर युरिन आउटपुट हे खूप महत्त्वाचं असते आपल्याला याच्यामध्ये. आणि फ्लुइड मॅनेजमेंट. आणि त्यामध्ये आणखी एक महत्त्वाचं म्हणजे की ह्या सगळ्या टेस्ट करत असताना पेशंटच्या मध्ये केमिकल चेंजेस काय होतात, तर त्यासाठी आपण ब्लड टेस्ट फार महत्त्वाचे असतात. सकाळ सायंकाळ दोन्ही टाईमला आपण ब्लड टेस्ट करत असतो आणि त्या ब्लड टेस्टनुसार पेशंटच्या ह्या ट्रीटमेंट चेंज होत राहतात. जसं सुरुवातीला पेशंट जो आला होता हा आमचा देवानंद चव्हाण, तर हा त्याचं 7.10 क्रिएटिन होतं आणि आजच्या तारखेमधला जर आपण रिपोर्ट बघू तर 1.29 हे क्रिएटिन आहे. हा आपल्यासाठी खूप एक सक्सेस गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे आतापर्यंत आमच्याकडे जवळपास 75 ट्रान्सप्लांट झालेले आहे. तर 75 ट्रान्सप्लांटमध्ये मी तुम्हाला सांगू इच्छिते की वडिलांनी 19 किडनी दिलेली आहे आणि आईचा सहभाग, एका स्त्रीचा सहभाग हा 40 किडनी ही आईने दिलेली आहे. आणि आता त्यानंतर ब्रदरनी 3 किडनी दिलेली आहे. आणि आंटी जे मुलाची आईची आत्या असते, आत्याची 1 किडनी आपल्याला इथे मिळालेली आहे, ते पण ट्रान्सप्लांट झालेलं आहे.
आजीने किडनी दिलेली आहे, एक ते पण आपल्याकडे ट्रान्सप्लांट झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं तर हे तर नेटिव्ह झालेलं आहे, परंतु सासूने किडनी देणे हे पण एक विशेष ट्रान्सप्लांट पहिली घटना म्हणावी लागेल. हां, ही पहिली घटना आहे आपल्याकडे की सासूबाईंनी जवयाला किडनी दिलेली आहे आणि रक्ताचं नातं नसतं. कुठलंही रक्ताचं नातं नसताना. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे ट्रान्सप्लांट आहे 75 आमच्यासाठी हे अगदी विशेष आणि फार आमच्यासाठी चॅलेंजिंग होतं. चॅलेंजिंग असणं म्हणजे की पूर्वीही पेशंटचं ट्रान्सप्लांट नायर हॉस्पिटल इथे झालेलं होतं. 7 ते 8 वर्षापर्यंत त्यांची ती किडनी बरोबर होती, पण काही कारणास्तव त्यांना मेडिसिन मिळालं नाही. जे किडनीला लागतं की आपली किडनी ही रिजेक्शनमध्ये न जावे यासाठी जे मेडिसिन असते ते कंटिन्यू त्यांना घ्यावं लागते, ते मेडिसिन त्यांना मिळालं नाही. त्यामुळे ती किडनी त्यांची फेल्युअरमध्ये गेली आणि पुन्हा रिट्रान्सप्लांट. ऑलरेडी आपल्या बॉडीमध्ये 2 किडनी असतात, त्यानंतर ट्रान्सप्लांट झाल्यानंतर 3री किडनी बसवल्या जात असते आणि आता रिट्रान्सप्लांटमध्ये ही 4थी किडनी त्यांना बसवल्या गेलेली आहे आणि तेही सक्सेसफुल भरभराटीचं यश आपल्याला आलेलं आहे. यापेक्षा आमचा आनंद कुठलाही दुगणित होत आहे. आणि आम्ही इथे काम करत असताना आमचा जो नर्सिंग स्टाफ आहे हा फार महत्त्वाचा असतो सर इथे, कारण कंटिन्यूमध्ये नर्सिंग स्टाफ इथे वर्क करत असते. आणि नर्सिंग स्टाफ वर्क कसं करते की कटाक्ष असतो की दर 15 मिनटाला युरिन आउटपुट खाली करावं लागते, दर 15 मिनटाला त्याचं इंटेक किती जायला पाहिजे, आउटपुट किती यायला पाहिजे आणि त्याचं आम्हाला कॅल्क्युलेशन्स असते सर. आणि आम्हाला व्हायटल्स खूप महत्त्वाचे असतात, ब्लड रिपोर्ट्स फार महत्त्वाचे असतात. शेवटला काय वाटते आज, किती समाधान वाटते यशस्वी प्रक्रियेत? आम्हाला तर फार समाधान वाटत आहे सर, की कारण आमच्या हातातून जेव्हा ह्या गोष्टी घडतात, आतापर्यंतचे जे ट्रान्सप्लांट झालेलं आहे त्यापैकी हे एक आम्हाला आणखी एक विशेष ट्रान्सप्लांट होतं. आणि ज्यावेळेस जसं जसं ट्रान्सप्लांट झाल्यानंतर पेशंटची जशी जशी रिकव्हरी होते आणि तो आनंद आमचा फार द्विगुणित असतो की जसं जसं पेशंटला आउटपुट येते हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असते. आणि पेशंटची रिकव्हरी यात जेव्हा पेशंट हा चालायला लागतो, उठायला लागतो, युरिन आउटपुट त्याचा तो स्वतः पाहतो आणि त्याला जो आनंद येतो आणि त्याचा तो चेहऱ्यावरचा आनंद पाहून आमचा आनंद खूप जास्त होतो आणि आम्हाला काम करण्याचं समाधान फार मिळते सर. सर, एक आनंदाची गोष्ट हे म्हणजे जे पेशंट कसे आमच्यासोबत कसे 12 दिवस 15 दिवस इथे राहतो ना किडनी ट्रान्सप्लांट ICUमध्ये, तर पेशंट आमच्यासोबत त्यांचा बॉन्ड आमच्याशी एक कुटुंबासारखा नातं होऊन जातं. त्यांची प्रत्येक गोष्ट ते आमच्याकडे शेअर करतात. आता सिस्टरांनी सांगितलेलंच आहे तुम्हाला. आणि एक ट्रान्सप्लांट असं झालेलं की सावत्र आईने मुलाला किडनी दिलेली आहे, हे सर्वात महत्त्वाचे. आणि दुसरं म्हणजे सहसा कसं असते, बायको नवऱ्याला किडनी देते, पण आपल्या इथे गेल्या वर्षी 2025मध्ये वटपौर्णिमेच्या वेळेस एका पतीने पत्नीला किडनी दिली. हे सर्वात मोठी आनंदाची गोष्ट आहे. आणि हे कारण पुरुषप्रधान मंडळीमध्ये सहसा महिलांना द्यायला थोडंसं प्रत्येकजण हिचकिचतच असते, पण यामध्ये आपल्याकडे ते पण ट्रान्सप्लांट झालेले आहे. आणि एक हे खूप आनंद वाटतो की 75 ट्रान्सप्लांट आपल्याकडे झालेले आहे. कारण डायलिसिसमध्ये एवढ्या वेदना होतात डायलिसिस सुरू असताना आणि त्यासाठी त्यांना बाहेर ठिकाणी जावं लागते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की अमरावतीसारख्या ठिकाणी ट्रान्सप्लांट करणे आणि सर्व सुविधा उपलब्ध होणे हे आपल्या जे विलेज टाईपमध्ये गावागावाच्या लोकांना अमरावती कसं जवळही पडतं आणि इथलं सर्व सुविधा मिळतात, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि हे देवानंद चव्हाण जो रेसिपियंट आहे आताचा, यांच्याबद्दल बोलायचं झालं तर यांचं जे 8 वर्षापूर्वी 2018 ऑगस्ट 2018मध्ये जे ट्रान्सप्लांट मुंबईला झालेलं होतं ते सक्सेसच होतं त्यांचं. पण गेल्या काही महिन्यात त्यांच्याकडे पैसे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना जे इम्युनोसप्रेशन मेडिसिन चालू असते ते आपल्याला आयुष्यभर घ्यावं लागतं. तर ते न घेतल्यामुळे त्यांचं ते किडनी ती रिजेक्शनमध्ये गेलेली आहे. आणि त्यांना ती आनंदाची गोष्ट आपली ही आहे की महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत 3 वर्ष जे इम्युनोसप्रेशन मेडिसिन असते ते आपल्याकडे फ्रीमध्ये मिळते. त्यामुळे या पेशंटला खूप आनंद होतो. आणि जेव्हा ट्रान्सप्लांटसाठी पेशंट ॲडमिट होतो तेव्हा आदल्या दिवशी प्री ऑपला त्यांचा माइंड सेट करावा लागतो. त्यांना सर्व गोष्टी समजून सांगावं लागतं की ट्रान्सप्लांट झाल्यानंतर आपल्याकडे काय काय करणार आहे, म्हणजे काय काय तुम्हाला मेंटेन तुम्हाला काय काय ठेवायचं आहे. त्यांच्यासोबतचा जो बॉन्ड राहतो ना तो खूप महत्त्वाचा राहतो. त्याच्यामुळे कसं आम्ही आदल्या दिवसापासून स्टाफ त्याच्यासोबत असतो, त्याच्यामुळे एक कौटुंबिक नातं बनलं जातो आणि ते प्रत्येक गोष्ट आपल्यासोबत शेअर करतात. त्यामुळे मी सर्वांना सांगू इच्छिते की किडनी ट्रान्सप्लांट केलं फार आवश्यक आहे. आणि केलं तर कसं आपण ते एका किडनीवर जगू शकतो, पण त्या समोरच्या पेशंटलाही जीवनदान मिळतो. आणि किडनी दान करणे किंवा कुठलंही अवदान करतो म्हटलं तर हे सर्वात श्रेष्ठ दान आहे.
थँक्यू सर. स्टाफ होता सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा, या ठिकाणी आपण बघू शकतो. याच ठिकाणी जे आहे ते किडनीचं ट्रान्सफरन जे आहे ते करण्यात आलेलं. ते पत्नी कुठे त्यांच्या जे ट्रान्सफरन जे आहे ते करण्यात आले. संपूर्ण हा स्टाफ या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यशस्वीरित्या जे आहे ते किडनी ट्रान्सफर जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सर काय सांगणार या ठिकाणी? मी डॉक्टर माधव ढोपरे. हे एक युनिक किडनी ट्रान्सप्लांट आहे. जो रिसिवर आहे त्याचं 10 ते 11 वर्षापूर्वी एकदा किडनी ट्रान्सप्लांट झालं होतं आणि त्याला काही मेडिसिन्स वेळेवर न भेटल्यामुळं ते मुंबईला झालं होतं आणि ते इकडची व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळे त्याचं ते फेल झालं आणि परत त्यावेळेस त्याच्या आईनं दिलं होतं. हे आपण दुसऱ्यांदा त्याचं किडनी ट्रान्सप्लांट केलेलं आहे. यावेळेस त्याच्या सासूने दिलेलं आहे आणि ते आपण सक्सेसफुल केलेलं आहे. आपल्यासोबत देवानंद चव्हाण यांच्या पत्नी आहेत. काय सांगणार, पुन्हा एकदा जे आहे ते जीवनदान मिळालेलं आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमच्या पतींना? जीवनदानासाठी तुमच्या आईनी किडनी दिलेली आहे, स्वतः काय सांगणार? सर त्यांच्या आईनं किडनी दिली होती. मुंबईला ट्रान्सप्लांट झालं होतं ना, तर ते गोळ्यामुळे त्यांना किडनी फेल झाली. जे किडनी चालवायच्या गोळ्या होत्या ते मुंबईहून आमचं पार्सल आलं नव्हतं. त्याच्या डॉक्टरने सांगितले इकडचे तिकडचे औषध खायच्या नाही, ज्या गोळ्या चालवाय तेच खायच्या. तर आम्ही तिथून विकत औषध घ्यायचं होतं आणि ते जे पार्सल येत होतं, जे गोळ्या पाठवत होत्या मेडिकलमधून, त्या औषधवाल्यांनी आमचं औषध पाठवलं नव्हतं 1 महिना किडनीच्या. मग ते त्यांची वाट बघत होतो. त्यांनी फोनही बंद करून ठेवला होता. मग गोळ्यांनी आला तर त्यांच्या किडनीवर सुजन आली, किडनी फेल झाली. मग परत डायलिसिस लागली सर. आम्ही इथंच आलो, मग त्यांनी ॲडमिट केलं. डायलिसिस लागली परत एक वर्ष इथं डायलिसिस केली. मग माझी आई म्हणे तू एकटीच आहे घरात, म्हणे त्यांना सांभाळशील कोणाकोणाला सांभाळशील? म्हणे किडनी देतो म्हणे माझ्या जवळला म्हणे. म्हणजे माझी आई माझ्यासाठी केलं, त्यांनी किडनी दान केली माझ्या मिस्टरला. जवळसाठी नाही करत आहे, माझ्या मुलीसाठी करत आहे म्हणे मी म्हणे. तर माझ्या आईनं किडनी द्यायचं हे केलं. काय वाटते आता जीवदान मिळालेलं आहे तुमच्या पतीला, नवं आयुष्य आता ते पुढचं जगणार आहे त्या किडनी दानामुळे? सर मला खूप आनंद आहे. इथं गोळे औषध सगळं मला फ्री मिळत आहे. म्हणजे हॉस्पिटलला किडनी ट्रान्सफर झाला आहे ना, तर मला खूप आनंद. म्हणजे काहीच खर्च लागणार नाही सर मला इथं. काहीच ऑपरेशनचाही काहीच 1 रुपया खर्च नाही आला. गोळे औषध सगळं इथूनच फ्री मिळणार आहे मला. आणि इथचे डॉक्टर पण चांगले आहेत. सगळं चांगलं आहे माझं सर. मला आनंद खूप आला. मला मुंबईला जायची गरज नाही कोणत्या याच्यासाठी सर. चेहऱ्याला जी संपूर्ण शस्त्रक्रिया जी आहे ते ट्रान्सफर प्रक्रिया जी पार पडलेले डॉक्टर्स आपल्यासोबत आहेत. सर काय सांगणार? नाही, अतिशय चांगलं ट्रान्सप्लांट झालेलं आहे आणि जे पुढाकार घेतला त्यांनी, ह्यासाठी त्यांचं कौतुक करायला पाहिजे आपण. असंच जनतेनेसुद्धा ह्या बाबतीत पुढे यायला पाहिजे. आज 10-12 वर्षाआधी जे मुंबईला ट्रान्सप्लांट झालं, काही इश्यू आले त्याच्यामुळे ते किडनी थोडीशी कमजोर झाली त्यांची आणि मग परत पेशंट डायलिसिसवरती आला आणि त्यांचं किडनी ट्रान्सप्लांट परत करायचं आम्ही डिसाईड केलं. नातेवाईकांनी आम्हाला होकार दिला. त्यांच्या विचाराने आम्ही हा ट्रान्सप्लांट केलेला आहे. आज डोनर आणि रेसिपियंट दोघंही चांगले आहे. मला सांगायचं एवढंच आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून की नातेवाईकांनी आता पुढे यायला पाहिजे किडनी ट्रान्सप्लांटसाठी. काही भ्यायचं काही काम नाही. महात्मा ज्योतिबा फुले अंतर्गत आम्ही हे ट्रान्सप्लांट फ्री केलेलं आहे इथे. आमचे माननीय आरोग्यमंत्री श्री प्रकाश आंबेडकर साहेब सरांचं खूप लक्ष असतं या प्रोग्रामकडे आणि आमचे मेडिकल सुपरिटेंडंट जे वैद्यकीय अधीक्षक आहे डॉक्टर अमोल नरोटे सर आणि मेंढे सर, हे सातत्याने ह्या विषयाकडे लक्ष देऊन असतात. त्याच्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की जनतेने आता वेळ आलेली आहे की आपण जसं रक्तदान करायचो आधी, आता हे ऑर्गन डोनेशन आपण करण्यासाठी आपण पुढे यायला पाहिजे. आपण बघू शकतो अशाच पद्धतीनं जे आहे ते किडनी दान करण्यासाठी कुटुंबातील नातेवाईकांनी समोर येऊन घरातल्या व्यक्तीला जीवनदान दिलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती या ठिकाणच्या डॉक्टरांनी पार पाडलेली आहे. कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.